आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती निवळली असली तरी देखील बीडमध्ये मात्र अद्याप ही गॅसचा पुरवठा सुरळीत झालेला नाही। मी सध्या बीड शहरातील एका HP गॅसच्या एजन्सीच्या समोर उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी गॅस घेण्यासाठी ह्या ग्राहकांनी रांगा लावलेल्या आहेत। अगदी कालपासून ही परिस्थिती अशीच आहे। आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की गॅसचा पुरवठा सुरळीत होणार आहे, सुरळीत झालेला आहे, मात्र अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही। ही गॅस एजन्सी आहे आणि गेल्या कालपासून हे सगळे जे ग्राहक आहेत या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं। जोपर्यंत गॅस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी थांबणार आहेत असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर यातील अनेकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे देऊन देखील आम्हाला गॅस का मिळत नाही असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे की काही ग्राहक बोलण्याचा प्रयत्न। दादा काय सांगताल, तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे, गॅस मिळत? गॅस ऑनलाईन बुकिंग केलेली आहे 5 तारखेला। त्याच्यानंतर 5 तारखेला त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि टोकन दिलं 12 तारखेचं। नाही हे दाखवतो नाही तुम्हाला, बघा हे टोकन। पैसे घेतले त्यांनी। मग आमचे तुमच्याकडे गॅस नाही तर पैसे काय घेता आमच्याकडे? ॲडव्हान्स आमचे पैसे तुम्हाला वापरण्याचा काय अधिकार आहे? एक तर आमचा गॅस द्या, नसता पैसे द्या आणि आमचा ट्रान्सफर करा इतर। उघडली नाही, उघडली नाही, सकाळी उघडली होती म्हणले ना। सकाळी तुम्ही लॉक लावले, काय सांगितलं त्यांनी बोलल्यानंतर? त्यांनी म्हणले की आम्ही आज 13 तारखेच्या टाके जे आहे ती 16 तारखेला देणार आहेत, परंतु आम्हाला ज्यावेळेस आम्ही नोंदणी केली त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही 13 तारखेला या आणि टाके घेऊन जा। म्हणजे आम्ही बघा रिक्षाने हे या ठिकाणी यायचं 200-300 रुपये घेऊन आणि परत रिकाम्या हाताने जायचं। म्हणजे टाक्या जमा करून घेतात आणि पैसे पण जमा करून घेतात आणि लोकांना टाकी पण देत नाहीत। प्रशासनाचं कोणी आलेलं नाही। आम्ही ही जी गुरुकृपा एजन्सी आहे त्याला लॉक लावलेलं आहे आणि सगळं काम बंद आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, रस्ता रोको आंदोलन केलं होतं पूर्ण। आपण जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने एक आव्हान करण्यात आलं होतं की या आव्हानामध्ये असं सांगण्यात आलं होतं की नागरिक जे काही गॅसचे ग्राहक आहेत त्यांनी सहकार्य करावं, एजन्सीला सहकार्य करावं, कोणी गर्दी करू नये। मात्र आता ही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे, नागरिक गॅस एजन्सीवर गर्दी करत आहेत। तर काय सांगा, तुमची काय अडचण आहे? इतर एजन्सीला असं काही होत नाही। 9 तारखेला अगोदर आम्हाला म्हणले गॅस घेऊन जा, OTP आम्ही त्यांना सगळं दिलं। पुन्हा काय म्हणले माहिती का, डिझेलचा तुटवडा असल्यामुळं तुम्ही 13 तारखेला या। 13 तारखेला 13 तारखेला काय म्हणलं तुम्हाला 16 तारखेला टाकी भेटन आणि ॲक्च्युअलीमध्ये पावती त्यांनी आम्हाला 26 तारखेची दिली सर। म्हणजे किती चूत काढायला हे बघा। सर्वसामान्य माझा तुम्ही कशामुळे त्रास द्यायला लागला तर? तुम्ही एजन्सी चालवायला का तुम्ही का हुकुमशाही चालव काय करायला नेमकं? फुकट द्यायला का तुम्ही गॅस कोणाला? ग्राहकांच्या गेल्या काही दिवसापासून त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली होती, मात्र प्रशासनात असेल किंवा मग हे गॅस एजन्सी चालक असेल त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली जात नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या ह्या ग्राहकांनी आता या गॅस एजन्सीला कुलूप लावलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला प्रशासनानं आणि पुरवठा विभागानं असं आवाहन केलं होतं की नागरिकांनी गॅस एजन्सीवर गर्दी करू नये, सर्वांनी समन्वय राखावा। मात्र आता नागरिकांनी समन्वय राखला, गर्दी केली नाही। मात्र ज्यावेळेस गॅसची गरज पडली तेव्हा ऑनलाईन बुकिंग करून देखील त्यांना गॅस मिळत नसल्यानं बीड शहरातील HP गॅसच्या एका एजन्सीला सध्या याच ग्राहकांनी कुलूप लावल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी येतील आणि गॅस एजन्सीचे जे चालक आहेत त्यांच्यामध्ये काही समन्वय होऊन या लोकांना गॅस कधी मिळणार हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। सकाळी मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV बीड।